पाचसुरा दिवस SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केले होते. तर संकेश म्हात्रे यांच्याकडून VCC उसारकर संघासाठी पारितोषिक आले. विकेट साठी 3000 रुपयाचं पारितोषिक, 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. तेजस गोलंदाजी मार्कवर सायकल नचिकेशला आपण पाहू शकतो. नचिकेश बाद झाल्यानंतर हर्षिकेश आलाय. जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय बघा, भन्नाट वेगाने तेजस अप्रतिम गोलंदाजी करतोय. हर्षिकेश आलाय. एक बाद आपण पाहू शकता. 0 अशी धावसंख्या, धावांचं अकाउंट अजून ओपन करायचं आहे. ऑन साईडला शॉट फाईन लेग, एक क्षेत्रक्षण शॉट पण विकेटला आपण पाहू शकता. हा चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना बघायला मिळतोय. चेंडू चालला यावेळेला स्वीपाकावर रिजन मधून सीमारच्या पार दणदणीत चौकार. संदप संघाच्या खेळाडूंना इथे मात्र पारितोषिक येतोय. दत्ता पाटील यांच्याकडून लागोपाठ 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले. कोणत्याही फलंदाजानं तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले लागोपाठ तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल दत्ता पाटील संदप यांच्याकडून. थँक्यू. पारितोषिकांची रेलचेल सुरू आहे आणि उसरगर संघासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. संकेश म्हात्रे यांच्याकडून हॅट्रिक संपादित केली कोणत्याही गोलंदाजानं तर. सुरेख सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. यावेळेला फलंदाज बाद होतोय. हर्षिकेश बॅक टू पवेलियन. चौकार तेजसने प्रत्युत्तर दिले. जरा तेजस गोलंदाजी मार्कवर सुरू करायची मॅच. 4 चेंडू झाले, 2 गडी बाद झाले. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. 4 आपण पहिले तर चेंडू देखील झालेत आणि 4 धावा झाल्या, 2 गडी बाद झालेत. बेताल समय क्रिकेट संघ आपण संदप संघ रणदीप येतो होता. चेंडू ड्राईव्ह केलं होतं, खूप चांगला फटका बघायला मिळालाय. चेंडूला फीड करतो. रणदीपने आत्मविश्वासाने खातं उघडलंय. ड्रिल करून दाखवतो कशा प्रकारे इथून बॅटिंग करायची. आता धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. बेताल समय क्रिकेट संघ आपण पहिले तर प्रथम बॅटिंग करतोय. 2 गडी बाद, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला 5 धावा आपण पाहू शकता. तेजस गोलंदाजी मार्कवर काय गोलंदाजी करतो बघा. स्ट्रायकेला फलंदाज प्रथमेश पाटील, अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. बेताल समय क्रिकेट संघ संदप संघाचा. ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट आपण पाहू शकता. एक शॉट बॅकवर्ड स्कोअर लेगला शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षण आणि एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. वाईडिश लॉंगरला एक मिड ऑनला क्षेत्ररक्षण. तेजस गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. चेंडू सॉफ्टेने चेंडूला पुश केला. 1 धाव कंप्लीट केले. ते धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकता बेताल समय क्रिकेट संघ
संदर्भ संघ 2 गडी बाद 6 धावा. तेजसची गोलंदाजी आवडण्याचे टाळ्या होऊन देते. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. आपण इथं ऋषिकेश पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला एकत्र येऊ नका जरा बीसीसी विसारकर संघ. तर रॉयल ब्रदर्स ग्रुप कडून आपण इथं रणदीप साठी 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं वार्षिक आहे. तर आपण तर खालडी संघ आपण घरी जाऊ शकता. पहिल्या षटकाच्या समाजात चांगली सुरुवात बघायला मिळाली बीसीसी विसारकर संघाची. बिंदास देखील संघामध्ये आपण पाहू शकता एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू बीसीसी विसारकर संघाचा. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला पाहायचा आहे बीसीसी विसारकर संघाच्या माध्यमातून शेखर पाटील. पाहिजे कशा प्रकारे गोल. स्ट्रायकेला फलंदाज प्रथमेशला आपण पाहू शकता. प्रथमेश आणि रणदीपला इथून चांगली आता भागीदारी करावी लागणार. पहिल्या षटकात काय घडलं नाही ते आता विसरून 24 चेंडूमधून जास्तीत जास्त धावा करावा लागणार प्रथमेश पाटील आणि रणदीपला. भरपूर अनुभव या दोन फलंदाजांकडे. प्रथमेशने देखील जेव्हा जेव्हा संघ संकटात असला होता तेव्हा मात्र चांगली बॅटिंग केली आणि आज देखील संघ थोडासा अडचणीत आहे, त्याला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पंचांच्या भूमिकेत ध्याने पाटीलला देखील आपण पाहू शकता. स्कोअर लेगला क्षेत्रक्षण, शॉर्ट मिडविकेटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण मिडॉनला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन बॅकवूड पॉइंटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. कव्हर्स आणि लॉंग ऑफला क्षेत्रक्षण. शेखर गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला सुरेख फटका बघायला मिळाला आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर. 2-2 शतक पाडला करता पण चेंडूची थोडीशी गती कमी झाली. जोपर्यंत चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये फीड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावा मिळतात प्रथमेशला, 2 धावा मिळतात संघाला. संघाची धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 8 धावा. वेताळस्वामी क्रिकेट संघ संदर्भ संघ प्रथम बॅटिंग करतोय. शार्दूल आपण पाहू शकता यावेळेला. आज शार्दूलच्या संघाने देखील चांगली कामगिरी केली. मेगा फायनल मध्ये पोहोचलाय त्यांचा संघ. चेहऱ्यावरती आनंद आहे तेजस त्यांच्या. उद्या एक ट्रॉफीचा हकदार असणार इथे. पुढे गोलंदाजी मार्कवर शेखर. प्रथमेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आतापर्यंत सुरुवात चांगली केली प्रथमेशने. आत्मविश्वासाने बॅटिंग करतो आणि हाच आत्मविश्वास त्याला शेवटपर्यंत टिकवावा लागणार आहे. शेखर पाटील राईट आर्म राऊंड देखील मारा करतो स्टॅकला प्रथमेश. चेंडू यावेळेला आपण इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला तर पंच वाईड चिखून करतायत. भरपूर ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केलं तर धावसंख्या 1 पुढे धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकतो. यावेळेला 9 धावा आपण पाहू शकतो. आमच्या सोबत गुणलेखक म्हणून जॉईन झालेत अतिशय चांगले खेळाडू राहुल पाटील. एक अष्टपैलू खेळाडू ओव्हर संघाचा. पुढे गोलंदाजी मार्कवर शेखर राईट आर्म राऊंड देखील मारा करतो स्ट्रायकेला प्रथमेशला आपण पाहू शकता. चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला अपील होतंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला होता. 1 धावीतून कंप्लीट केले होते. संख्या 10 फलक आपण पाहू शकता. दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपण पाहू शकता. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता लाईव्ह टेलिकास्ट. रणदीपला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. रणदीपकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. हे मनसारखा फलंदाज अजून येणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला शेखर. प्रथमेश काहीतरी बातचीत करतोय कारण 2 सिनियर खेळाडू मैदानावर आहेत. अनुभव आता पणावा लागला त्यांना. पणावा आपण पहिले तर अनुभवाने इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. शेखर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला कुठे टेकअप झाला. चेंडू जबरदस्त गोलंदाजी. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण आपण बघायला मिळतंय विशाल म्हात्रेच्या माध्यमातून. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकात 10 धावा आपण पाहू शकता. अनुभव शेअर करून इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ऋषिकेशचा वाढदिवस विनोद दादा माजी क्रिकेटर यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा चेंडू पुणे ऑन साईडला पूल करायचा अपील होते. कॉड बिहाइंडचा
पंचाचा बोट आकाशाकड्याने इथून मैदान सोडावं लागणार रणदीपला. खूप चांगला झेल पकडला, जमिनी लगत विशालने झेल पकडला, यश मिळालं शेखरला. रणदीप बॅक टू पवेलियन. फलंदाज येतोय अजून एक अष्टपैलू खेळाडू हेमंत पाडी. आपण पाहू शकता रणदीपचे बंधुराज दोन फलंदाज आता चांगली भागीदारी करावी लागणार. 3 बाद धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. वेताळ स्वामी क्रिकेट संघ संदप प्रथम बॅटिंग करतोय. 10 धावा आहेत. संघ थोडासा अडचणी सापडलाय. नचिकेश अपयशी ठरला, आपण बोलले तर हर्षिकेत अपयशी ठरला, रणदीप अपयशी ठरला. इथून प्रथमेश आहे ना, तोपर्यंत हा संघ नक्कीच 50+ धावा करू शकतोय. पण गोलंदाजी देखील बीसीसी विसर्ग संघाकडे खूप चांगले. शेखरने यश मिळवून दिलंय. अमित भोईर यांच्याकडून आपण 3 षटकांसाठी 2000 रुपये पार्श्विक. अच्छा फुल टॉस आहे या वेळेला. बघा आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार या वेळेला. तर रामचंद्र संत यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये पार्श्विक आहे. बीसीसी विसर्ग संघासाठी डिसिजन पेंडिंग आहे. तर अमित भोईर असदेगाव यांच्याकडून प्रथमेशसाठी 3 षटकासाठी 2000 रुपये पारितोषिक आहे. फक्त प्रथमेशसाठी. नो चेंडू आहे. येणारा चेंडू फ्रीट. येणारा चेंडू फ्रीट. प्रथमेश पाटील इथून कशा प्रकारे बॅटिंग करतो. तर हेमंत साठी पारितोषिक आले. एक चौकार एक षटकारासाठी 1000 रुपये पारितोषिक आले संदीप शंकर पाटील यांच्याकडून. शेखर फ्रीटचा चेंडू पाहिजे. प्रथमेश पाटील काय करतोय आता. चेंडू ऑन साईडला पूल करायचा. गती परिवर्तन डॉट चेंडूचे समत. चांगली गोलंदाजी करतोय याला शेखर पाटील. अतिशय चांगला चेंडू फेकला होता. त्याला माहिती आहे वेगाने चेंडू टाकला तर प्रथमेश प्रहार करेल. चिंजा पेस केलं या वेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. तो संख्या धाव फलकावरती 12 धावा. काय गोलंदाजी करतो बीसीसी उसारगर संघ. नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण निर्णय केला. जबरदस्त गोलंदाजी. तेजसने गोलंदाजी चांगली केल्यानंतर त्यानंतर शेखर देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. राईट राऊंड देखील मारा करतोय. पिटू मधलं चेंडू हाताळतोय यावेळेला. फुलटॉस ऑन साईडला दिशा दिली. चेंडू चालला या वेळेला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून सीमारेषा पार. दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. एका प्रेक्षकाने बघा चेंडू पकडण्याचा देखील प्रयत्न केला होता. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून क्लिअरिटी बीट क्वालिटी जपण्याचा प्रयत्न केला होता. मच निडेड चौकार आला प्रथमेशच्या बॅटमधून. धावसंख्या धावफल कधी 16. शेखरच्या या षटकात धावाला तब्बल 10. एक गडी देखील त्यांनी बाद केलाय. आता पॉवर प्ले संपलाय. आता पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतो.
हेमंतला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. जी बॅटिंग केली होती ना गावदी खार्डी चषकमध्ये तशाच प्रकारची आता बॅटिंग करावी लागणार. इथून वेळ गेला नाहीये. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हेमंतकडे ताकद गुणवत्ता भरपूर आहे. पण ती गुणवत्ता ताकद आता इथं पेश करतोय का पाहायचंय. बिंदास पाडील काहीतरी बातचीत करतोय मला वाटतं. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी मार्कवर तेजस येतोय पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली होती. तोच तेजस मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. यष्टीरक्षक विशाल मात्रे मास्टर माइंडचं काम करतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट एक क्षेत्रक्षण मिड ऑन लावण पाहू शकता. एक लॉंग ऑन लावण क्षेत्रक्षण पाहू शकता. तेजस गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला हेमंत. चेंडू खूप चांगला आहे. बॉटमला चेंडू लागतोय. कार्पेटच्या मिड विकेटला जातोय चेंडू. मिसफील्ड झाले. चेंडू सीमा पार जातोय का पाहायचंय आणि चेंडू सीमा पार. उपयुक्त चौकार. प्रथमेशने भरपूर चूक केली. मित्र म्हणे हाताने चेंडू अडवणं फार गरजेचं होतं. काही हरकत नाहीये. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. चौकाराने पुढे सरकते 20 धावा. प्रथमेशला आता चौकार गेल्याने ते आपण इथे सोडून आता चांगली जी चूक झाली ना ती कुठेतरी बाजूला सरून आता चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे तेजस पुणे गोलंदाजी मार्कवर. हेमंतच्या बॅटमधून एक उपयुक्त चौकार आलाय. तेजस पुणे गोलंदाजी मार्कवर. तिकडे मार्क होतोय. चेंडू यावेळेला आपण मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. जो बंद चेंडू जातो आपण लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक मिसफील्ड झाले. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चुका चुका आणि मैदानावर चुका बघायला मिळतात. VCC उसार्ग संघाच्या माध्यमातून बिंदास विशालला माहिती ह्या धावांना फार महत्वाच्या आहेत. आपण प्रकाश जोतातील स्पर्धा खेळतोय त्यामुळे धावा आपल्याला चेसिंग करताना कुठेतरी अवघड जातील. धावसंख्या धावफलकात 22. VCC उसारगर संघ आपण आकाश भोईर वेगवान गोलंदाज गेसर एक्सप्रेस. तेजस गोलंदाजी मार्कवर. टाकला हेमंत. चेंडू यावेळेला आपण मित्र बॅकवर्ड जाऊन स्कोअर करतात. पंच वाईट शिकून करतात. डॅनी पाटील भरपूर वर्षाचा अनुभव आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा आपण पाहू शकता. तेजस पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला हेमंत पाटीलला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे अजूनही. चेंडू लॉक केला यावेळेला. प्रॉपर टायमिंग होता का पाहिजे. क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप चांगला प्रयत्न केलाय. एकच धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. निकेतने आपल्या संघासाठी ना मित्र म्हणेल 5 धावा वाचवल्यात. जर निकेतचं क्षेत्ररक्षण आवडलं तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. काय क्षेत्ररक्षण केलं बघा. स्वतःला स्ट्रेच केलं यावेळेला. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा आपण पाहू शकता. काय क्षेत्ररक्षण केलं निकेतने. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघा. मगाशी चुकीमुळे चौकार गेला तर चांगलं क्षेत्ररक्षण करून 5 धावा वाचवल्यात. म्हणजे परतफेड केली VCC उसारगर संघाने. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते. देसाईचे निलेश मामा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बोबर चषक मध्ये तेजस पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहू शकता प्रथमेश. चेंडू सॉफ्टने चेंडूला पुश करतो आपण. ड्राईव्ह केले. कार्पेट ड्राईव्ह लोकांपर्यंत जो क्षेत्ररक्षक येतो. मिसफील्ड पुन्हा एकदा झाली. 2 धावा पूर्ण केल्या. VCC उसारगा संघ करतोय का आज चुका चुका आणि चुका केल्या जात आहेत सातत्याने. ऋतिक आहे. मगाशी चौकार सोडला. आता 2 धावा देखील आपण एक्स्ट्रा देतो. खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणेल कुठे ना मानसिक दबाव असणे तो दबाव बाजूला सरवणे. क्षेत्ररक्षण फ्री माइंड मध्ये क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 20. तिसरं षटक प्रगतीपथावर. या षटकात धावा येत आहेत आता 26 प्रथमेश. तेजस गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क होतोय. चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. कॉपी बुक स्टाईलने एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जातो. चेंडू फील्ड 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या बेला 28. खूप चांगली आता फलंदाजी करतोय. खास करून मी कौतुक करेल प्रथमेशचं, कारण प्रथमेशकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव कुठेतरी पणाला लावून चांगली बॅटिंग करतोय. 6 चेंडू 11 धावा कुठले ते खूप चांगलं आम्हाला माहिती देत आहेत राहुल पाटील. धन्यवाद तुम्हाला देखील. अनुभव भरपूर आहे तो अनुभव शेअर करतोय. कारण प्रथमेशला माहिती आहे तेजाचं षटक संपल्यानंतर 2 नवीन फ्रेश गोलंदाज त्याच्यावर आपण हल्ला चालू शकतो, म्हणजे 50+ धावा होतील नंतर. तेजस पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. चेंडू सॉफ्टने चेंडूला पुश केलं तर बॉलर बॅक टू ड्राईव्ह होतं. यावेळेला षटक संपतंय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना वेताळ स्वामी क्रिकेट संघ संदप संघ 3 गडी बाद 28. तर वाडेघरचे महेश कापसे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. मध्ये मॅच असणार आहे. कपिल पाटील देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत, आमच्या सोबत सामना एन्जॉय करतात. कपिल स्वागत आहे आपलं देखील. विचार करतायत की या खेळपट्टीवर कशा प्रकारे फिरकी चेंडूला द्यायची आणि फलंदाजाची गिरकी उडवायची. कपिल पाटील 717 ची टी शर्ट प्रदान आपण कॅप प्रदान केली. 77 ची आपण कॅप प्रदान केली आणि एक चांगले खेळाडू अष्टपैलू खेळाडू फिरकीचा जादूगर म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. मॅच दिशेने जाऊया. गोलंदाजी मार्कवर निकित वाढील येतोय. अच्छा इथून कशा प्रकारे आता बॅटिंग करतो. हेमंतला चांगली बॅटिंग करायला लागणार आता. निकित चेंडू ऑन द टोचच्या माध्यमातून स्क्वेअर कट करायचे होते. पंच वाईडची खूण करतायत. रमेश म्हात्रे पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतात आणि वाईड घोषित करतायत. धावसंख्या धावफलकाती 29 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. निकित वाढील गोलंदाजी मार्कवर बोपरगाव एंड कडून सायकल हेमंत. चेंडू जबरदस्त होता. खूप चांगला चेंडू होता. पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो. आडव्या बॅटने मिड विकेटला क्लिअर करायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिला चेंडू स्वर फेकल्यानंतर लाईन आणि लेन लगेच प्राप्त करतोय. एसपी देखील येत आहेत. स्वागत एसपी. फुल टॉस आहे. ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. झेल ड्रॉप होतोय. 2 धावा इथून कंप्लीट होते का पाहायचंय. चिताच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या बेला 31 धावा. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चेंडू बाकेत अजूनही 10. चेंडू मध्ये इथून 50+ करायचे असेल ना तर डबल धावा खुटाव्या लागणार आहेत. तर VCC उसारगा संघाची देखील बॅटिंग तेवढीच खूप चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. विशाल आहे, बिंदास आहे, तेजस आहे, केतन मात्रे अतिशय चांगला फलंदाज आहे. निकित चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. कारबॅटच्या मध्ये चेंडू चालला मिड विकेटला. निबंध क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलतो. फेकी करतोय. गुड थ्रो. खूप चांगली फेकी बघायला मिळाले. केतन आहे, तेजस आहेत. चेतन केतन 2 वंदुराज. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 32 धावा. 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. चेतन पाटील देखील येत आहेत. संदप संघाचे रेग्युलर खेळाडू पण आता क्रिकेट पासून थोडेसे दूर आहेत. आता व्यवसायाकडे वळालेत ते.
निकेत पाटील गोलंदाजी मार्कवर एंड बदलतोय, आता ट्रॅक बदलतोय, कारण का प्रथमेश पाटील आलाय. एक डावखुरा आक्रमक फलंदाज ऑन साईडला 32 धावा. पॉइंट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन आणि क्षेत्रक्षण मिड ऑनला आपण पाहू शकता. निकेत चेंडू ऑन साईडला पूल करतात, यष्टीरक्षक बीट होतो या वेळेला. एक धावेतून कंप्लीट केली जाते. संख्या धावफलकात आपण पाहू शकता 33 धावा. चांगली गोलंदाजी करतो निकेत पाटील. दोन आपण तर स्थिरावलेल्या फलंदाजाला इथून मात्र संघर्ष करावा लागतोय. निकेत पाटील पण एकदा गोलंदाजी मार्कवर. हेमंत साठी पारितोषिक आलंय. निकेत तो हेमंत. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कार्ड आपण तर या वेळेला स्क्वेअर कार्डचा चांगला फटका बघायला मिळालाय. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. व्यवस्थित मिडल झाला नव्हता चेंडू. या वेळेला धावसंख्या 2 ने पुढे सके धावसंख्या फलकात आपण पाहू शकता 35 धावा आपण पाहू शकता. चेंडू बाकीत अजून या षटकातील विचार केला तर एक चेंडू बाकी. निकेतने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. धावा दिल्यात फक्त आणि फक्त आपण बरे तर 7 धावा दिल्यात त्याने. एक अवांतर धाव देखील. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आता पाहिजे या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे बॅटिंग करतो तो हेमंत पाटील. अत्यंत गरज आहे मोठ्या फटक्यांची. बेताल स्वामी क्रिकेट संघ संदर्भ संघाला निकेत पाटील. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली बघा. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 36 धावा. या षटकात धावा दिला फक्त आणि फक्त 8. निकेतने काय गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजी. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचं आणि प्रथमेश आणि आता हेमंत कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहायचं. इथून धावा दिल्या 36. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला एकत्र येऊ नका. VCC विसर्ग संघ जरा बघा पंच खून करतायत. रमेश म्हात्रे आपल्याला फास्ट घ्यायचंय. स्पर्धेचा आपण मिळेल तो दुसरा दिवस. भोपर चषक 2022 चे दमदार आयोजन. प्रणय पाटील देखील येत आहेत. काय जबरदस्त बॅटिंग केली ती. काय खेळ केला त्या टायगर चषक मध्ये. भूषणने देखील आज पनामा कॅप प्रदान केली. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहिजे VCC उत्सर्ग संघाच्या माध्यमातून. एक अष्टपैलू खेळाडू विशाल विशाल म्हात्रे पाहिजे तर अंतिम षटक कशा प्रकारे फेकतोय. चला जरा फास्ट फास्ट जरा तेजस चला लवकर. अंतिम षटक घेऊन आलाय. आता प्रथमेश पाहिजे कशा प्रकारे पडतो. प्रथमेश आणि हेमंत जोडी इथून ना चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 6 चेंडू आहेत आणि मोठे पटके अत्यंत गरजेचं आहेत. विशालकडे देखील भरपूर वर्षाचा अनुभव आहे. जागृती स्पोर्टच्या माध्यमातून नेहमी आपण पाहिले तर शहरी विभागात देखील भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळतो. आता पाहिजे कशा प्रकारे गावाचं प्रतिनिधित्व करतोय आणि कशा प्रकारे खेळ करतो पाहिजे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण पाहू शकता. जरा फास्ट घ्यायचं आहे. एक क्षेत्रक्षण वडीश लोंगरला आपण पाहू शकता. विशाल ऑन साईडला पूल करायचं तर या बेलला बॅटची करा. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. हेमंत बॅक टू पवेलियन. संख्या दाखल कधी तर बघा विशालसाठी एक पारितोषिक आले. खास पारितोषिक आले शंकेश म्हात्रे यांच्याकडून. जर या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. काय ऑफर आहे बघा विशाल तुमच्यासाठी. आणि हॅट्रिक साठी 5000. विशालच्या चेहऱ्यावर देखील देखील स्मित असे दिसतंय. कारण पारितोषिक आहे ना. पैसे कोणाला नकोत. नवीन फलंदाज येतोय आपण पाहू शकता. या वेळेला अतुल येतोय.
अतुल पाटील आता पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय. विशाल अंतिम षटकातील 5 चेंडू बाकी. पहिल्या चेंडू यश मिळाला. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू झाला मिड विकेटला डिपांदा शतक करतोय. चेंडूला उचलतो फेकी करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 38 धावा आपण पाहू शकता. 2 चेंडू मध्ये आपण जर विचार केला तर 2च धावा आल्या. या चेंडूती 2 धावा आल्यात. 1 विकेट देखील मिळवले. पण त्या गोलंदाजी मार्कवर विशाल आता मिडॉनला देखील एक क्षेत्ररक्षण तैनात करतोय. केतनला तैनात करतोय. राऊंड कडनं मारा करतोय. चेंडू बॅटरमॅन काढलाय. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो यावेळेला मिडॉनचा क्षेत्ररक्षण जातो मिड ऑफला जेपर्यंत चेंडूला फीड करतोय. एकदा मिळते चांगली गोलंदाजी बघायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. विशालला माहिती आहे अनमारीचं षटक आहे आणि 3 चेंडू त्याने आतापर्यंत खूप चांगले फेकलेत. अप्रतिम गोलंदाजी. 1 विकेट देखील मिळाले. 3 चेंडू आता उर्वरित कशा प्रकारे फेकतोय. कपिल पाटीलला देखील आपण पुढच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत. मॉनिटरवर पाहतोय की कशा प्रकारे चेंडू रिलीज होत आहेत. कशा प्रकारे चेंडू इथून फेकले तर विकेट मिळतील. चला फास्ट घ्या. सर्वेश पाटील मला वाटतं संघामध्ये आहेत की नाहीत अजूनही क्रिकेटच्या पोशाखमध्ये नाही आहेत. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. बघा 3 षटकारासाठी फुलटॉस लॉफ केला. यावेळेला चेंडू भरपूर उंच गेलाय. लांबी प्राप्त होत नाहीये. बिग विकेट. प्रथमेश बॅक टू पवेलियन. प्रसादजी माळे यांच्याकडून 3 षटकातील 500 रुपयाचा पारितोषिक आहे. जोपर्यंत आपण म्हणजे 4थ्या दिवसापर्यंत कोणत्याही खेळून 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे त्याला. स्पर्धा आपण अंतिम दिवस जोपर्यंत येतो तोपर्यंत ते पारितोषिक असणार आहे. म्हणजे शेवटच्या मॅच पर्यंत पारितोषिक असणार आहे. विकेट गेलाय प्रथमेशचा. 2 विकेट प्राप्त केल्यात. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. नवीन फलंदाज येतोय. ओमकार येतोय. अतुल पाहायचा आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. आतापर्यंत 3 धावा दिलेत आणि चेंडू झालेत आपण आतापर्यंत 4 चेंडू झालेत. चेंडू ऑन साईडला पुल केलाय. कार्पेटच्या चेंडू गेलाय. स्कोलेकरनं शतक आलाय. थोडासा फॉर्मलिंग झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 41. डॉट चेंडू निघाला तर 1000 रुपये मिळतील. विशाल करणार काय. मिसफीड झाले. गोलंदाजी खूप चांगली केली. अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत. 5 धावा दिल्या आहेत. 2 विकेट मिळाल्या आहेत. पहिल्या चेंडू विकेट. दुसऱ्या चेंडूवरती 2. तिसऱ्या चेंडूवरती 1. चौथ्या चेंडू विकेट. 5व्या चेंडूवरती 2 धावा. अंतिम चेंडू 41 झाल्यात. स्ट्रायकरला अतुल पाटील. चेंडू यावेळेला वेग प्रचंड होता. फाईन लेगचा क्षेत्ररक्षण खूप चांगलं बॅकिंग देतो यावेळेला. एकदा मिनिटे धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 42-43 धावांचं लक्ष असणार आहे.
चला वाडेकर संघाचे संगणक यायचं लवकरात लवकर. तर निलेश मामांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. तर वाडेकर विरोधात चिकणघर असा सामना असेल. शिवज्ञ 11 जय जलेश्वर वाडेघर विरोधात जय म्हसोबा क्रिकेट संघ चिकणघर. या दोन संघांमध्ये सामना असेल. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी विनंती केली आहे निलेश पाटील साहेबांना. नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होईल. चापा असा कॉल केलाय आणि चापा आलाय. शिवज्ञ 11 वाडेघर संघ जय जलेश्वर वाडेघर संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक सिद्धांत माळी भोबर यांच्याकडे. धन्यवाद. करण पाटील आपण कुठे असाल व्यासपीठावरती यायचे. करण पाटील तर उसरगर संघासाठी पारितोषिक येतोय. परिधी समीर संत यांच्याकडून 3 चौकार 3 षटकारांसाठी लागोपाठ 3 चौकार लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. 3000 रुपयाचा पारितोषिक असेल. माफ करा. सामना इथे सुरू होत आहे. पहिल्या सत्रामध्ये 42 धावा कुठल्याच 43 धावांचं लक्ष ठेवलंय. उसरगर संघाच्या बिंदास पाटीलसाठी मात्र पारितोषिक येतोय. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर कुंदन माळी यांच्याकडून 5000 रुपये. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले तर कुंदन माळी यांच्याकडून 1000 रुपये असतील. आणि संदप संघाच्या गोलंदाजांसाठी पारितोषिक आहे. स्वरा माळी यांच्याकडून बिंदास पाटील यांचा विकेट घेतील त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज अतुलच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला होता बिंदासनं. मिड ऑनला चेंडू गेला. क्षेत्ररक्षकानं अडवला. निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज अतुलनं. स्ट्राईक एंड वरती बिंदास 43 धावांचा पाठलाग करतोय VCC उसरगर संघ. वेगवान चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अतुलच्या माध्यमातून. वारंवार यॉर्क लेनचे चेंडू हाताळतोय गोलंदाज अतुल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती बिंदासला संभ्रमात पाडलाय गोलंदाज अतुलनं. खोलवर टप्प्याचे चेंडू फेकण्यात येतात अतुलच्या माध्यमातून. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकलाय. स्ट्राईक एंड वरती बिंदास गोलंदाज अतुल.
यावेळेस मात्र फ्लोर लाईनचा चेंडू, दिशा दिली चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, दूरवरनं क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तर हॅट्रिक संदर्भ संघासाठी सुवर्ण संधी आहे. गोलंदाजांसाठी हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल दत्ता पाटील संदर्भ यांच्याकडून. चौथा चेंडू पहिल्या षटकातील, इथे मात्र बॅटची कडा आणि विकेटला पडते तडा. पहिला विकेट गडी बाद होतोय बिनधास्तच्या स्वरूपात. पहिला हादरा उसरगर संघाला. बिंदासची जागा भरून काढण्यासाठी प्रथमेश येतोय. नवीन फलंदाज, दोन्ही धावसंख्येवरती पहिला आदरा लागतोय बीसीसी उसरगर संघाला. प्रथमेश पाटील साठी सुवर्ण संधी आहे. उसरगरच्या प्रथमेश पाटील साठी सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल रोहन पाटील यांच्याकडून. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले सुद्धा 1000 रुपयाचा पारितोषिक असेल रोहन पाटील बोपर यांच्याकडून. 4 चेंडू 2 धावा. इथे मात्र जबरदस्त अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. सरळ यष्ट्यांचा वेट घेणारा हा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अतुलच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद. बीसीसी उसरगर संघाला लागतोय दुसरा झटका. दत्ता पाटील संदप यांच्याकडून संदप संघाच्या प्रत्येक गोलंदाजासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. नवीन फलंदाज जयदास आणि बिंदासच्या विकेटसाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र संपन्न केलं अतुलनं. स्वरा माळी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक होता बिंदासच्या विकेटसाठी. स्वरा माळी यांच्याकडून हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल स्वरा माली यांच्याकडून. इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, दिशेपासून भरकटलाय. हॅट्रिकचा चेंडू होता पण इथे मात्र संधी गमावल्या गोलंदाज अतुलला. दिशेपासून भरकटला, अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या दाबोलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. 43 धावांचा पाठलाग करतोय बीसीसी उसरगर संघ. स्ट्रायकनवरती जयदास. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, दिशेपासून भरकटलाय गोलंदाज अतुल. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र स्क्वेअर फेकलेत गोलंदाज अतुलला. वाईड फेकलेत, अतिरिक्त धावा आल्यात. धावसंख्या वाढते, धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 4 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावांचा पाठलाग करत असताना उसरगर संघाच्या. इथे मात्र स्वीप केला चेंडूला, जबरदस्त फटका, पल्लू स्कूपचा फटका. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार डीजे.
डीजे चला स्पीड अप करा. संदप संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लवकरात लवकर. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या डबल पाहायला मिळते ती म्हणजेच 8 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा कुठल्या आहेत. VCC उसरगर संघानं आता मात्र 35 धावांची अद्यापही गरज असेल 4 षटकांमध्ये. धावसंख्या 8 धावा. स्ट्रायकरवरती प्रथमच विशाल म्हात्रे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. टॅप केला चेंडूला. धाव घेण्याचा प्रयत्न. धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं 9 धावा. 23 चेंडू 34 धावांची अद्यापही गरज असेल. धावसंख्या 9 धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या डबल 9 धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर. चला संदप संघ जरा स्पीड अप करा. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण इथे मात्र जबरदस्त चेंडू पण पंच वाईट चिकून करतात. दिशेपासून भरकटला गोलंदाज प्रथमेश. अतिरिक्त धावे ते अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल 10 धावा पाहायला मिळत आहेत. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फलंदाज जयदासच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाकडे जातो चेंडू. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज जयदासनं. नकार दिला स्ट्रायकरवरती विशालनं. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल पाहायला मिळते ती म्हणजेच 11 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. अद्याप ही समीकरण 32 धावांची गरज असेल. स्ट्रायकरवरती विशाल म्हात्रे. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. सरळ साईड स्क्रीन वरती खेळून काढलाय चेंडू. सीमा पार जातोय. विशाल म्हात्रेच्या बॅट मधनं येतोय हा चौकार. चौकार होते विशाल म्हात्रेच्या बॅटमधनं. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या डबल पाहायला मिळते ती म्हणजेच 15 धावा. तिसऱ्या चेंडूवरती चौकार होते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. संदप विरोधात उसरगर असा सामना. पहिल्या सत्रामध्ये संदप संघानं 42 धावा कुठल्यात 43 धावांचं लक्ष ठेवलं VCC उसरगर संघासमोर. चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील प्रथमेश टू विशाल. इथे मात्र उकेला चेंडूला. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची रेस लागते आणि इथे मात्र चेंडू अडवण्यात यश प्राप्त केला क्षेत्ररक्षकानं. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय.
आणि वेगानं 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 18 धावा. चांगली फलंदाजी करतोय विशाल, एका बाजूने जयदास चांगली साथ देतोय. वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय. 2 चेंडू फेस करत असताना जयदास, विशाल 3 चेंडू फेस करत असताना 8 धावांवरती खेळतोय. चांगली आणि संयमी फलंदाजी पाहायला मिळते विशाल आणि जयदासच्या माध्यमातून. पहिले 2 नजरे लवकर लागल्यानंतर मात्र डावाला सावरत असताना 43 धावांचा पाठलाग करायचंय. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला लागतो चेंडू, मिड ऑफला जातोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. एका धावेचा अवधी होता, एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते 19 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकात येईल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रथमेश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. दुसऱ्या षटकात येईल. धावसंख्या 19 धावा. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकावून दिला विशालच्या बॅट मधनं. विशाल काय षटकार येतोय, जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते षटकाराच्या मदतीनं. धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. चला स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा. संदप संघ वारंवार आपल्याला सूचना कराव्या लागतायत. शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर समीकरण मात्र बदलतंय. समीकरण येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यात उसरगर संघाच्या 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये 25 धावा कुठल्या आहेत उसरगर संघानं. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे. तिसरं षटक फेकण्यासाठी अतुल पाटील. या गोलंदाजानं पहिल्या षटक हाताळत असताना 8 धावा खर्च केल्या होत्या. 2 गाड्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं होतं. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सांघिक तिसरा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन होते अतुल पाटील. इथं मात्र वेगवान चेंडू, दाद मागितली जाते पंचांकडे. दाद पेटाळून आहेत पंच. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. लेग बायच्या माध्यमातून एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 26 धावा. 17 चेंडू 17 धावांचं समीकरण. स्ट्रायकनवरती विशाल म्हात्रेच्या बॅटमधनं एक चौकार, एक षटकार आलाय. तोच मात्र आता मात्र स्ट्रायकनवरती असेल. 17 चेंडू 17 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी VCC उसरगर संघाला. दुसरा चेंडू हलक्यात खेळून काढलाय. फॉलो थ्रो मध्ये चांगल्या क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्यात येतोय अतुलच्या माध्यमातून. विशालला परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपात. तिसरा झटका लागतोय VCC उसरगर संघाला. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला विशाल, मात्र त्या मात्र अपयश ठरलाय.
रनआउटच्या स्वरूपात तिसरा झटका लागलाय व्हीसीसी उसरकर संघाला 26 या धावसंख्येवरती. समीकरण 16 चेंडू 17 धावांची गरज. नवीन फलंदाज केतन म्हात्रे येत आहेत विशालची जागा भरून काढण्यासाठी. विशाल म्हात्रेची जागा भरून काढण्यासाठी केतन म्हात्रे येत आहेत. समीकरण 16 चेंडू 17 धावांची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज जयदास. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. वेगानं चेंडू फेकलाय गोलंदाज अतुलनं. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळते अतुलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होती. समीकरण बदलते. समीकरण येणारे 15 चेंडू 17 धावांची अद्यापही गरज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल जरा सामना जिंकायचा संदप संघाला. संयमी खेळ दाखवावा लागेल उसरकर संघाला सामना जिंकायचा असेल. चौथा चेंडू इथे मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. ट्रोक क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळतोय. सरळ यष्ट्यांवरती आदळतोय चेंडू. चौथा झटका लागतोय व्हीसीसी उसरकर संघाला जयदासच्या स्वरूपात. डीजे निर्धाव फेकल्यात. इथे मात्र जेलची संधी होती. विकांत करतोय चुकी. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. दोन धावेच्या मदतीनं धावसंख्येला बल्कवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 28 धावा. समीकरण बदलतं. समीकरण 13 चेंडू 15 धावांची गरज. ऋतिकच्या बॅट मधनं 2 धावा येत आहेत. इथे मात्र वेगवान चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय गोलंदाज अतुल पाटीलनं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत आणि एका गाड्याला तंबूच्या आश्रयाला पाठवल्या. या षटकामध्ये जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय. समीकरण आता मात्र येणारे 12 चेंडू 15 धावांची गरज. डीजे आता मात्र समीकरण येणारे 12 चेंडू
15 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज अतुलच्या माध्यमातून 18 चेंडू 18 धावांची गरज होती. त्या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या. आता मात्र समीकरण 12 चेंडू 15 धावांची गरज. स्ट्रायकिंग वरती फलंदाज केतन मात्र असतील. नवीन फलंदाज केतन आणि ऋतिक ही जोडी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय हेमंत पाटील. 12 चेंडू 15 धावांची गरज. स्ट्रायकिंग वरती केतन मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय हेमंत पाटील. पहिला चेंडू हेमंतचा हलक्यात केलून केला. अपेश केलाय. क्षेत्ररक्षक येतोय विकांत आणि आता मात्र कोणती चुकी नसेल विकांतच्या माध्यमातून झेल स्वीकारण्यात आलाय. 5वा झटका लागतो VCC उसरकर संघाला केतनच्या स्वरूपात. डीजे धन्यवाद डीजे. केतनच्या स्वरूपात 5वा झटका लागला उत्सारकर संघाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी त्याचे बंधू राज्य तेजस येत आहेत. तेजस मात्रे. स्ट्रायकिंग वरती ऋतिक असेल. समीकरण बदलतं. समीकरण 11 चेंडू 15 धावांची गरज. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. धावसंख्या बलगावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यात 28 धावा. 43 धावांचा पाठलाग करायचा होता VCC उसरकर संघाला. 11 चेंडू 15 धावांचं समीकरण येऊन टेपलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. हेमंत पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश प्राप्त केलं. हेमंत दुसरा चेंडू 4थ्या षटकातील ऋतिक साठी मोठा फटका खेचायचा होता ऋतिकला. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक पाहायला मिळतोय संदप संघाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होती. 10 चेंडू 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावांची गरज होती. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव आल्यात. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. तिसरा चेंडू लॉवर फुट चेंडू होता. कार्पेटच्या माध्यमातून फेकून दिला चेंडूला मिड विकेटला. थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावांच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती पाहायला मिळते. 30 धावा पूर्ण होत आहेत. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 9 चेंडू 13 धावांची अद्याप ही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी VCC उसरकर संघाला. इथे मात्र शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. शरीरष्टीवरती आदलतोय चेंडू. एका धावेचा अवधी होता. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 31 धावा. आता मात्र 12 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू 12 धावांचं समीकरण. संयमी खेळ पाहायला मिळतो VCC उसरकर संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी होती. एका बाजूनं संदप संघाच्या माध्यमातून 8 चेंडू 12 धावांची अद्यापही गरज आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा होता VCC उसरकर संघाला. आतापर्यंत 31 धावा कुठल्यात. 8 चेंडू आणि 12 धावांची अद्यापही गरज आहे. यापुढे सामना असेल वाडेकर विरोधात चिकनगर संघ. या दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. सामना झाल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं वाडेकर संघ. इथे मात्र जबरदस्त फटका तेजसच्या बॅट मधनं बिग हिट केलाय. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. 7 धावांसाठी षटकार. षटकारानंतर मात्र समीकरण बदलतंय. समीकरण येणारे 7 चेंडू 6 धावांची गरज. तेजसने मात्र षटकारानं स्वागत केलंय स्वतःच. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ येते.
क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर सामना फिनिश करणारा षटकार तेजसच्या बॅट मधनं डीजे तर संकेश म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे तेजस साठी. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत तेजसनं सामना फिनिश केलाय. तर या सामन्याचा सामनावीर जबरदस्त फलंदाजी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अष्टपैलू खेळ पाहायला मिळाला. तेजसच्या माध्यमातून तेजस यायचा आहे या सामन्याचा सामनावीर.